सुप्रभात मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मनोज हा लीनाला सांगतो की सान्वी कशी आहे ग, तिला तू सगळं सांगितलं का? तर लीना सांगते की सान्वी तर खूप रडत होती, पण मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला की बाबा तिथे ठीक आहेत म्हणून. तर इकडे मनोज सांगतो की अगं ती जेव्हा मी गाडी आणायला गेलो होतो ना, तेव्हा मी आधीच ती मला सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही घरी येशाल ना, तेव्हा आपण सगळे अण्णा आणि तू आणि मी आपण सगळे फिरायला जाऊयात आणि आनंदी आतूलाही घेऊयात. पण बाबा गेला तर तो परत आलाच नाही. तर इकडे लीना सांगते की तुम्ही असं नका बोलू, तुम्ही आधी प्लीज जेवून घ्या आणि खंबीरपणे उभा राहा. तर मनोज सांगतो की नाही लीना, मला जाणार नाही कारण मी काहीच केलेलं नाही आहे. तर लीना त्याला समजवते काही केलं नाही म्हणूनच खंबीरपणे उभा राहा. इकडे मनोज हा लीनाला सांगतो की आनंदी कशी आहे ग? तर इकडे लीना सांगते की खरं सांगायचं ठरलं तर ती खूप खसून गेली आहे, मला तिची अवस्थाच बघवत नाही. एका साईडने तिने तुमचं टेन्शन घेतलंय आणि दुसऱ्या साईडने तिचे सासरे गेलेत म्हणून. तर इकडे मनोज सांगतो की आणि सार्थक सर्ग ते एवढा खूप देव माणूस आहे ते, कारण एवढं सगळं होऊ नये, मी एवढे पाप केलेत तरी पण तो माणूस मला एक शब्दाने काही बोलला नाही ग. तर इकडे लीना सांगते की आता एवढं सगळं झालंय, त्यांचा तर खूप विश्वास आहे, पण आता तुम्ही प्लीज 2 घास खाऊन घ्या, जर तुम्ही खाल्ला नाहीत ना तर मी पण जेवणार नाही, तुम्हाला सान्वीची शपथ आहे. तर इकडे मनोजला धक्का बसतो. तर इकडे मनोज हा जेवून घेतो. तर इकडे आनंदी हॉलमध्ये जेवणासाठी सगळ्यांना तयारी करत असते. तर तिथे शलाका आणि वृंदा येतात आणि ते बोलतात की शलाका सांगते की किती वाईट काही लोक असतात ना ग, एवढं सगळं घडूनही ते असे वागतात आणि बघ ना तू, एक तरी आपले काका गेले तरी हिला काही फरकच पडत नाहीये. तर वृंदा सांगते की आधी स्वतःहून काहीतरी करायचं, नंतर नीटच जेवायला बसायचं नाही, एवढं कसं ग स्वार्थी असू शकतं कोण? तर तेवढ्यात तिथे वृंदा सांगते की अगं तुला काय सांगू, एवढं सगळं होऊ नाही, हे बाई ह्याच घरात आहे, मला तर वाटलं ही निघून गेली असेल, पण किती दगडसर काळीच आहे ग हिचं. तर तेवढ्यात तिथे सुधा येते. तर इकडे आनंदी त्या सुधाला सांगते की तुम्ही प्लीज खाऊन घ्यात नाही. तर इकडे सुधा सांगते की तुला काही वाटतं की नाही, माझ्या नवऱ्याला जाऊन इथे 8 दिवसही नाही झाले आणि तू मला जेवायला सांगते. तर वृंदा सांगते की जाऊ दे सुधा, कशा कोणाचं असतंय हृदय दगडासारखं, त्यांना काहीच वाटत नाही, बघ ना सगळा स्वयंपाक केला येडीने. तर इकडे आनंदी सांगते की आई तुम्ही काहीच खाल्लं नाहीये, खाऊन घ्या थोडं. तर सुधा सांगते की मला तुझ्या हातचं पाणी नकोय, कारण तू नवऱ्याला म्हणजे तुझ्या भावाने माझ्या नवऱ्याचा खून केलाय. तर ते बोलून तिथनं सुधाही निघून जाते. तर इकडे लीना ही देवपूजा करत असते, तेव्हा इकडे अण्णा येतात आणि बोलतात की एवढी काळजी नको करू बाळा. तर लीना सांगते कशी नको करू, एक सुखाचा क्षण हा लगेच दुःखात बदलून गेला. अण्णा बघा ना, गाडी घ्यायच्या टायमिंगला किती आनंदात होते आणि मला सांगून गेली होती की सरप्राईज हे सांगू नको कोणाला, पण ह्या नियतीनेच आपल्याला सरप्राईज दिलं आणि आता बघू किती दुःखात हे वातावरण पसरून गेलंय आपलं. तर इकडे मालती सांगते की तू भेटायला गेली होती तर काय बोलले ग? तर इकडे लीना सांगते की ते तरी काय बोलतील, रडत होते फक्त आणि सांगत होते की प्लीज मला सोडव, मी काही नाही केलं. मला ते बघून इकडे माझ्या छातीत कसं तरी होत होतं. तर मालती सांगते की हो ना ग, आधी पण सार्थक सर जेलमध्ये गेल्यानंतर त्यांनीच आनंदीला पाठीवर पडलं होतं. आता तर इकडे त्या सार्थक सरांचे बाबाच निघून गेलेत, आता आनंदीच्या भावानेच हे केले म्हणून तिला टोचून बोलत असतील आता. तर इकडे लीना सांगते की तुम्हाला वाटतंय का यांनी असं काही केलं असेल? तर अण्णा सांगतात की नाही ग, काय बोलतीये तू? तर माझा पूर्ण विश्वास आहे मनोजवर, असं तो काहीच करणार नाही. तर मालती सांगते की माझा मुलगा देखील असं काहीच नाही करणार, मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तर इकडे लीना सांगतात की आता एवढं सगळं होऊ नये, आपण त्यांना एकटं नाही सोडू शकत, कारण तरी देखील आपल्या अगेन्स्ट एवढे सगळे पुरावेत असले ना तरी देखील आपण त्यांना एकटं नाही सोडायचं. तर इकडे अण्णा सांगतात की कोण सोडते मनोजला, मी गायत्रीला तर फोन केला होता, ती वकिलांना सांगितलंय, वकील येतीलच आपल्याला भेटायचा, फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायचा, बाकी काहीच नाही. इकडे सुद्धा ही अरविंदजीच्या फोटोकडे बघत रडत असते. तर तेवढ्यात तिथे सार्थक हा जेवणाचं ताट घेऊन येतो. तर इकडे सार्थकला बघून सुधा सांगते की मला तर विश्वासच नाही बसत आहे की हे गेलेत म्हणून, आणि आमचा हा 35वा वाढदिवस हा शेवटचा होईल, वाटलं पण नव्हतं. तर इकडे रडतच सार्थक पण सांगतो की मला पण कुठे वाटलं होतं की असं काही होईल म्हणून. तर इकडे सुद्धा सांगते की मी हे सत्य बिलकुल माझ्या मनाला नाही लावून घेते, कारण मला विश्वासच नाही बसत आहे. तर इकडे सार्थक सांगतो की पण तुला हे एक्सेप्ट करावं लागलं आई, कारण तू आता स्वतःला सांभाळून घे, थोडा माझा आणि अक्कूचा तरी विचार कर, कारण आता बाबांचा हात नाही आहे, तर आम्ही जायचे तरी कोणाकडे? तर इकडे सार्थक हा सुधाला समजावत सांगतो की जिथे कुठे बाबा असतील ते पण असेच म्हणत असतील ना की सुधा तुला ह्या घरासाठी आणि अक्कू आणि ह्या सार्थकसाठी तुला परत उभा राहावं लागेल म्हणून.
तर इकडे आनंदी ही एकटीच बेडरूममध्ये विचार करत असते की कशीसुद्धा तिला बोलली की तुझ्या भावाने माझ्या नवऱ्याचा खून केला तर तिथं ते बघून तिथे सार्थक येतो जेवणाचं ताट. इकडे सार्थक सांगतो की चला आता 2 घास खाऊन घ्या. तर आनंदी सांगते की प्लीज तुम्ही मला फोर्स नका करू सर, मला नाही खायचं कारण मला भूकच नाही आहे. तर इकडे सार्थक सांगतो की भूक इथे तरी कोणाला आहे, घरीसुद्धा कोणालाही खायची मनस्थितीमध्ये कोणीच नाही. तर इकडे आनंदी सांगते की मला आईंची अवस्था बघवत नाही आहे सर. तर सार्थक सांगतो की डोंट वरी, कारण मी आईंना आत्ताच भेटून आलोय. तर आनंदी सांगते की बरं झालं, नाहीतर मी स्वतःलाच दोष देत होते. तर इकडे आनंदी सांगते की पण मला हे खरंच समजत नाही की काय करू आणि काय होऊन बसलं हे. तर इकडे सार्थक सांगतो की जाऊ द्या, आता परत आबाळाचं दुःख घेऊन आपल्याला काही फरक होणार आहे का? आता सगळे पुरावे हे मनोज दादाकडेच येत आहे, सो आपण तरी काय करणार आता? पण तरी देववरनं सगळं बघतोय. जर मनोज दादा हे सत्य खरं सांगत असेल ना तर ते सुटतील यामध्ये. तर इकडे लगेच सार्थक हा आनंदीला घास भरवतो. तर आनंदीसुद्धा ही सार्थकला घास भरवते. तर इकडे शलाका, केदार आणि वृंदा हे सगळे रूममध्ये बसलेले असतात. तर इकडे शलाका सांगते की काय सॉलिड गुगली मारली ग आई, तू बघ ना त्या म्हातारीला कसं एका झटक्यातच उडवलं. आणि काय सांगू तुला, ती सुद्धा काकूसुद्धा त्या आनंदीला किती बोलली, डायरेक्ट झापलं तिला. म्हणजे ती बोलली की ज्यांनी कुणी माझ्या नवऱ्याला तू मारलंय त्याचा हातचं पाणी पण नको, आणि ते भरलेलं ताट तिने फेकून दिलं. तर इकडे वृंदाला असे फेऱ्या मारत शलाका सांगते की तू का अशी फेऱ्या मारतीये ग आई? तर इकडे वृंदा सांगते की अगं मी पण तेच आठवते ना गं, आपल्याच मदतीला झालंय ते का म्हातारा बरं झालं गेला, कारण तो माझ्या खूप डोक्यात जात होता. तर इकडे वृंदा सांगते की मला वाटलं होतं की देव हा कधीच माझं ऐकत नाही, पण शेवटी त्यांनी माझंच ऐकलं, कारण हे सगळं आनंदीच्या भावाने केलंय म्हणून नियतीनेच आपल्याला एक शुभ अंकार दिलाय. पण तुला माहिती आहे का, आता ही जी जळलेली ती आग आहे ना ती कधीच विझू द्यायचं नाही, त्याच्यात अजून आपण तेल घालत राहायचं. तर इकडे दुसऱ्या दिवशी सुद्धा ही डोक्याला हात लावून हॉलमध्ये बसलेली असते. तर इकडे शलाका आणि वृंदा तिच्याकडे येते. तर वृंदा इकडे नाटक करत रडत सांगते की अगं आत्ता सकाळी माझ्या स्वप्नात भाऊजी आले होते. तर ते ऐकून इकडे सुधाला खूप मोठा धक्का बसतो आणि ते बोलले की काय म्हणाले ते? तर इकडे वृंदा सांगते की ते बोलले की त्यांना मुक्ती नाही भेटत आहे, आणि ते बोलले की माझा इथे श्वास गुदमरतोय, कारण इथे तुम्हाला त्यांची सगळ्यांची आठवण येते, म्हणून त्यांना पुढच्या जन्मीचा जीव हवा. म्हणून ते बोललेत की त्यांना मुक्ती म्हणून ज्यांनी कोणी त्यांना मारलं आहे ना त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण आता त्यांना कोण सांगणार की आता त्यांना मारणारा त्यांची सुनेचा भाऊच आहे म्हणून. तर इकडे सुधाला खूप मोठा धक्का बसतो. तर इकडे लगेच सुधा सांगते की तुझा शब्द आणि त्यांचा शब्द देखील सगळा खरा होणार, कारण ज्यांनी त्या मनोजनी यांना मारलं आहे ना, एवढा निश्चित माणसाला मी सोडणार नाही, आणि त्यांना मी आता एवढी शिक्षा देणार की ते सगळ्यांनाच भोगावं लागणार. तर इकडे सुधा ही काही लोकांना घरात बोलवते आणि त्यांना काही वस्त्र देते. तर इकडे ते सांगतात की मी यांना सगळ्यांना वस्त्र देते कारण त्यांच्या आत्म्याला शांती लागू म्हणून. तर आता आनंदी तू सांग की ज्यांनी कोणी खून केला आहे ना त्या माझ्या नवऱ्याचा, त्या माणसाचं घर कधीच सुखी नाही राहणार, तू सांग यांना असं. तर इकडे ते ऐकून इकडे आनंदी आणि सार्थकला खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.